त्या ट्रॉफी आल्या आहेत खरं तर त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ह्या स्पर्धेचा राहिलाय, ज्यांना अप्रतिम परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा राहिलाय आणि तो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पांड्या मडवी ठरलाय. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी विनंती करतो संतोषजी मडवी यांना की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. पांड्या मडवी ज्यानं आउटफील्ड मध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली, ॲज अ गोलंदाज म्हणून देखील त्याची भूमिका महत्वाची. खरं तर त्यांचा संघ चॅम्पियन झालाय, त्यामध्ये महत्वाची भूमिका पांड्याची देखील आहे, कारण की वलवली सारख्या संघासमोर 6 धावा त्यांनी डिफेंड केल्या आणि त्यांच्या संघाचं आव्हान त्यांनी जिवंत ठेवलं. संतोषजी मडवी यांच्या शुभ हस्ते बेस्ट प्लेयर, खरं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक. आणि आणि यस 6 धावा जेव्हा रोखल्या होत्या तेव्हा बक्षीस जाहीर केलं होतं ते आमचे योगेंद्र दादा मडवी यांनी. ते पारितोषिक आता ह्या ठिकाणी कॅश प्राइज ते आता देण्यात येत आहे. यस, आणि संतोष मडवी यांच्याकडे देखील कॅश प्राइज होतं, टाळ्या जोराच्या आपण वाजवायच्या आहेत. मी म्हटलं होतं महत्वाची भूमिका पांड्यानं बजावली होती आणि त्यासाठीचं ते कॅश प्राइज. यस, आमच्या जरी लक्षात नसलं तरी मान्यवरांच्या लक्षात होतं ते कॅश प्राइज अगदी आवर्जून ते देत आहेत. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाजच्या दिशेनं. भरपूर गोलंदाज खरं तर ह्या रेसमध्ये होते, अनेक गोलंदाजांनी भरपूर विकेट प्राप्त केले, परंतु कालचा दिवस ज्या गोलंदाजानं गाजवला अक्षरशः यस फायनल मॅच मध्ये त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नाही तरी देखील त्यानं हा किताब पटकवलाय. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा गावदेवी सीएसके संघाचा ओमकार पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. काल प्रत्येक मॅच मध्ये काय त्याचा उल्लेखनीय स्पेल होता, एक निर्धाव षटक, त्या षटकामध्ये देखील 4 विकेट, जवळजवळ 3 ते 4 वेळा तो विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला होता. अशा प्रकारची त्याची गोलंदाजी. राहुल पाटील देखील रेसमध्ये होता, परंतु काहीशी पावलं मात्र पुढे निघून गेला तो ओमकार. आणि मी योगेंद्र दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक, आमचे कमलाकर शेठ देखील आहेत, गजाननजी पाटील देखील आहेत, गजानन शेठ पाटील आहेत, हा संदीप केणी देखील आहेत, या सर्वांच्या शुभ उपस्थितीत हा सोहळा. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या. खरं तर या खेळपट्टीवरती धावा येणं कठीण होतं, परंतु अशा खेळपट्टीवरती आपल्या बॅटच्या साह्यानं ज्यानं धावा बनवल्या तो अर्थातच वन्स अगेन गावदेवी सीएसके संघाचा डाव्या हाताचा आक्रमक शैलीचा फलंदाज बंटी पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. वन्स अगेन ही ट्रॉफी देखील अर्थातच आपल्याला ह्या 4ही ट्रॉफ्या ज्या प्राप्त झाल्यात कैलासवासी आयुष पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कृपा केबल नेट यांच्याकडनं त्या ट्रॉफ्या प्राप्त झाल्यात. मी हेमंत केणी यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्तेच आपण हे पारितोषिक, यस सर्व मान्यवर देखील आपण जायचं आहे. महेंद्र दादा केणी आहेत, दादांना विनंती करतो या आपण दादा, सर्व मान्यवरांना विनंती करण की प्रत्येक ट्रॉफीसाठी आपण हातभार लावायचा आहे. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द प्लेयर आपण पाहतो या स्पर्धेचा बंटी पाटील आक्रमक शैलीदार फलंदाज आहे. फायनलमध्ये देखील त्यानं प्रयत्न खूप चांगला केला, परंतु खूपच धावा झाल्या होत्या, संघर्ष त्याचा अतिशय चांगला राहिला. अंतिम टप्प्यामध्ये संघ रनरअप आपण पाहतोय, परंतु एक मैत्रीपूर्ण लढत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर लगेचच आपण मालिकावीरची ट्रॉफी देखील देणार आहोत. मालिकावीरची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफी सोबत आपण पाहतोय आराध्या स्पोर्ट, ज्या स्पोर्टचे सर्व मयूर राजे, यस एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगला क्रिकेटर आहे, तर त्यांच्या शॉपला देखील आपण भेट द्यायची आहे. एक आकर्षक बॅट आपण पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आली आहे. ती बॅट देऊन मालिकावीरचा जो खेळाडू आहे त्याला गौरवण्यात येईल. एक आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय आणि आराध्या स्पोर्ट कडनं ही एक बॅट आपल्याला पाहायला मिळते. तर मालिकावीर या स्पर्धेचा उत्कृष्ट प्लेयर खरं तर ह्या पूर्ण शृंखलेतनं जो काढण्यात आलाय नयन पाटील, ज्यानं ह्या स्पर्धेमध्ये विथ द बॅट आणि विथ द बॉल अप्रतिम परफॉर्मन्स, 52 धावा 5 विकेट त्यानं कंप्लीट केलेत. तो या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतो या स्पर्धेचा
नयन पाटील, मी सर्व सहकाऱ्यांना, आमचे कमलाकर शेठ आहेत, आमचे बबन शेठ आहेत, संदीप दादा केणी आहेत, प्रदीप दादा आहेत, महेंद्र दादा आहेत, तसेच योगेंद्र दादा आहेत, संतोष दादा मडवी देखील आहेत. या ठिकाणी सर्वांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा मालिकावीर ज्यानं अष्टपैलू कामगिरी केली, कधी त्यानं स्ट्राईक गोलंदाज म्हणून भूमिका बजावली, कधी डेट ओव्हरमध्ये देखील त्याला आपण पाहिलं, कधी मॅचची सुरुवात त्यानं केली ॲज अ फलंदाज. अशा प्रकारे अष्टपैलू त्याची भूमिका राहिली आणि त्या जोरावरती तो राहिला या स्पर्धेचा मालिकावीर. त्यानंतर दोन्ही ट्रॉफ्या खरं तर एका गावामध्ये जाणार आहेत. जल्लोष आज सिद्धी करवल्यामध्ये पाहायला मिळणार आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी कालचा दिवस ज्या संघानं गाजवला, आज त्यांचाच संघ त्यांच्या समोर होता, मैत्रीपूर्ण लढत झाली, परंतु दुसऱ्या क्रमांकावरती ह्या संघाला निश्चित समाधान मानावं लागलं, परंतु परफॉर्मन्स अप्रतिम राहिला. जी स्पर्धा आपण पाहिली अप्रतिम स्पर्धा, कैलासवासी महादेव 11, विकास स्पोर्ट्स आणि श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित SMI डेव्हलपर्स ट्रॉफी 2024 हे भव्य दिव्य पर्व आणि या पर्वाचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो गावदेवी CSK संघ. आपला संघनायक, आपला स्क्वॉड आणि पूर्णतः आपले जे सिनियर खेळाडू असतील त्यांना घेऊन आपण हे पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. गावदेवी CSK संघ ह्या स्पर्धेचा रनर अप संघ आपल्याला पाहायला मिळतो. संघनायक आणि त्यांचे सहकारी आपण यायचं आहे. यस, ह्या संघाचे पुरस्कर्ते शहबाज शेख ते देखील या ठिकाणी असतील, तर या आपण माजी क्रिकेटर वामनदादा मडवी, वामनदादा पाटील माफ करा, ते देखील या ठिकाणी आहेत. माजी पोलीस पाटील आमचे भरतशेठ पाटील देखील या ठिकाणी आहेत. खरं तर संघाचे खऱ्या अर्थानं पाठबळ आपण पाहतोय. यस, भरत पाटील, विजय शेठ पाटील देखील आहेत रिक्षावाला. खऱ्या अर्थानं संघाच्या साथीनं ते नेहमीच असतात. आणि पुरस्कर्ते शहबाज शेख देखील आहेत. खऱ्या अर्थानं या संघाला ज्याने पॅक केलं होतं. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी गावदेवी CSK सिद्धी करवले संघ. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महेंद्र दादा, बबन शेठ केणी, तसेच आमचे कमलाकर शेठ आहेत, गजानन शेठ आहेत, या सर्वांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक पुरस्कृत करायचं आहे. हे जे पारितोषिक आपण पाहतोय खरं तर ह्या दोन्ही ट्रॉफ्या ज्या द्वितीय आणि प्रथम क्रमांकाच्या आहेत, कैलासवासी पांडुरंग आत्माराम केणी, कैलासवासी गोविंद आत्माराम केणी आणि कैलासवासी रखुमाबाई पांडुरंग केणी यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. त्या मंगेश पांडुरंग केणी यांच्या माध्यमातून आणि महेंद्र केणी यांच्याकडनं ते आम्हाला लाभले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर ह्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, ज्या संघानं आज पूर्ण दिवसभर वर्चस्व दाखवलं आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावलं, तो संघ आहे जय हनुमान श्री साई 11 सिद्धी करवले संघ. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. यस, जयंताजी मडवी ह्या पण, दिनेश दादा असतील आपण देखील या. बाकी आपली सर्व सहकारी मंडळी वरतीच आहे. निलेश पाटील असतील त्यांना देखील विनंती या आपण. अविनाश मडवी असतील तर त्यांना देखील विनंती या आपण. लालचंदजी मडवी हे देखील आहेत, त्यांना देखील विनंती या आपण. खरं तर आजचा दिवस ज्या संघानं गाजवला आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावलं तो हा संघ आपण पाहतोय. भरपूर सारे अप अँड डाऊन्स पाहिले, परंतु न डगमगता अगदी नैसर्गिक खेळ त्यांचा आपण पाहिला आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद या संघानं पटकावलं. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंट या वाहिन्यांतर्गत हे क्षण कॅप्चर केले जातात. खरं तर ही गोड आठवण आता कायम कैद झाली आहे. जेव्हा देखील आपण सर्च कराल तेव्हा ही गोड आठवण आपल्याला पाहायला मिळेल, कारण की गावचे दोन्ही संघ मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचे आपण आभार व्यक्त करूया आणि मान्यवरांचे देखील आभार. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आणि ही स्पर्धा
दोन्ही संघांना विनंती आहे की दोन्ही संघांनी लाईनअप करायचा आहे. आमचे योगेंद्र दादा यांनी सूचना दिली आहे की आपल्याला फोटो सेशन त्या ठिकाणी करायचं आहे. तर दोन्ही संघ आपण समोर लाईनअप करा. त्यानंतर आपण इथे ग्राउंडच्या समोर जेणेकरून उजेड आहे आपण कॅप्चर झालं पाहिजे लाईव्ह मध्ये. तर या ठिकाणी अतिशय चांगली ही स्पर्धा संपन्न झाली. कैलासवासी महादेव काका 11 आणि विकास स्पोर्ट तसेच श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित SMI डेव्हलपर्स ट्रॉफी या ठिकाणी आज संपन्न झाली. दोन्ही क्रमांक सिद्धी करवळे गावामध्ये गेलेत. प्रथम क्रमांकाचा मानकरी जय हनुमान श्री साई 11 सिद्धी करवळे आणि द्वितीय क्रमांकाचा मानकर राहिला तो गावदेवी CSK सिद्धी करवळे. दोघांचे देखील आपण अभिनंदन करूया.